धन्यवाद. नक्कीच या सामन्यांचं समर्थन करतील आमचे समर्थक मित्र श्रीकांत मुळी करतात मिरेवाडे चिकू. हॅलो हॅलो. धन्यवाद. ओंकार ढेकळे यांचा आवाज आपण ऐकला. दिवस क्रमांक 1 अर्थातच एक दिवसीय श्रृंखला आपण पाहतोय. अर्थातच आपण पाहतो हंसोली प्रीमियर लीग पर्व दुसरं मानाची अभिमानाची स्वाभिमानाची क्रिकेटची स्पर्धा गेली सातत्याने या मंडळाच्या वतीने या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येते. याही वर्षी अगदी थाटामाटात अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं उद्घाटन सोहळा, तर पहिले 3 सामने पाहिलं. अगदी 4थ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एकीकडे पाहतो E4 तर दुसरीकडे पाहतो L4. जिथे आपल्याला पाहायला मिळते E4 या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना अर्थातच आपण पाहतो सलामीची जोडी L4 या संघाची प्रतीक फार्थ नाईक आणि सोपाड शिरसाट ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत अजिंक्य खटकाळे यांना पाहतो तर दुसरे पंच स्क्वेअर लेग पंच नितीन महात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अगदी अकूट टप्प्याचा जिथे एका चेंडूनं संघाचा श्री गणेशा केलाय. पाहणं अगदी एका धावेनं संघाचं आणि स्वतःचं खातं खुलं केलंय. संघाची एकूण धावसंख्या पहा 0 गडी बाद 1 ही धावसंख्या. फार्थ नाईक आणि सोपाड शिरसाट आक्रमक शैलीची जोडी आहे. जरूर पाहायचं ही जोडी कशा स्वरूपानं कशा पद्धतीनं डावाला आकार देते आहे. जिथे गोलंदाज आपण पाहतो प्रशांत यांना वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत. E4 संघाचे गोलंदाज आपण पाहतोय. हो चेंडू पाहणं अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला होता. अगदी पॅडवरती चेंडू हाताळलाय. पंचांकडे दाद देखील मागितली होती पण तो पंच पाहणं किती सुंदर आणि देखणी नजर या पंचांची या मैदानावरती आहे. संघाची एकूण धावसंख्या पहा 0 गडी बाद 1 ही धावसंख्या. गोलंदाज आपण पाहतो 30R सर्कल पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेचा षटकाचा फायदा उचलला जाणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. पुन्हा एकदा थोडासा लेग स्टिक. पंच पहा चिमणीला दोन्ही हात समांतर करतायत दर्शवतात इट्स कॉल वाईट. या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्लोक सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी आमच्याशी जोडला. ओंकार ढेकळे यांचा आवाज आपण पहिल्या 3 सामन्यांमध्ये ऐकला. PTC लाईव्ह देखील सज्ज झाली आहे. केडी बंधू आपण पाहतोय परंतु आउटसाइड आउट स्टंप थोडस दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक अशा षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. अगदी ताकदवार खेळाडू आहेत परंतु या खेळाडूंना देखील जागेवरती ठेवण्याचं काम केलं जात आहे. काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत या गोलंदाजांची. पुन्हा एकदा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे थोडीशी खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आहे. सुभाष कंक आपल्याला पाहायला मिळाले. अगदी 2 धावा. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली. अर्थातच 20 गडी बाद 3 ही धावसंख्या. 4 धावा धावफलकावरती. षटकातील चेंडू झाले 4. जिथे आपण पाहतो या चेंडूवरती 2 मिळाल्या होत्या. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सोपाड शिरसाट यांना स्ट्राईक वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. अकूट टप्प्याचा चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. जिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडूची उचल करतो फेकी करेल तोपर्यंत 1 धाव अगदी आरामात आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 20 गडी बाद 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी ओंकार आपल्या हाताची बोट देखील 5 आहे. पांडव देखील 5 होते. राहुल द्रविडच्या अंगावरती जर्सी क्रमांक 5 अगदी याची आठवण करून देते हा आकडा. अगदी 5 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत यांचं कौतुक करावं लागेल. स्ट्राईकला फलंदाज प्रतीक फार्थ नाईक आपल्याला पाहा. चांगला फटका मारण्याचा माणूस होता परंतु पहा पंचांनी हा स्वर मारा घोषित केलाय. अगदी नटराज मुद्रा अगदी अगोदरच या ठिकाणी आकारली होती परंतु फटका फसला. जिथे आवाक्याच्या बाहेर चेंडू होता पंचांनी या चेंडूला हेरलं. वाईट चेंडू घोषित केला. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 20 गडी बाद 6 ही धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपण पाहतोय प्रशांत यांचं चांगली गोलंदाजी अद्याप केली पहिल्या 5 चेंडू मागे.
फटका चांगला, हेलिकॉप्टर उडवलाय. जिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात, क्षेत्ररक्षकाच्या थोडासा आवाक्याच्या बाहेर नीटसा चेंडूचा अंदाज बांधू शकले नाहीयेत. जिथे बघता बघता दिवसा ढवळ्या धावांची चोरी केली 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या झाली आहे बिनगडी बाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर तुझी माझी गाठ, अर्थात धावसंख्या झाली 8. 8 धावसंख्या आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. शिवाजी महानगर याही संघात पहा आणखीन एक अनुभव. आकाश भांडवलला देखील अगदी आपण पाहतोय, म्हणजे पिता पुत्राची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. शिवाजी महानगर गोलंदाजीसाठी आलेत. शिवाजी यांचं तर सांगायचं गेलं तर अगदी खूप मोठा प्रवास राहिला यांचा. अगदी शिवाजी महानगर आपण यांना पाहतोय, अगदी खूप मोठा प्रवास राहिला. अगदी सुधागड शाळेपासून सुरू झालेला प्रवास, कारण त्यांच्या वयामध्ये त्यांनी खूप मोठं क्रिकेट खेळलंय मित्रांनो. आज वयाची 51-52 वर्ष आज आपण पाहतोय, परंतु आज देखील तो जोश, तोच होश, जल्लोष त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. अगदी रॉयल संघामध्ये देखील त्यांनी नेतृत्व केलं होतं. अगदी छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडा संकुलनावरती देखील आपण त्यांना खेळताना सातत्यानं पाहिलं. संघर्षबी संघातून देखील खेळताना पाहिलं. आज मात्र अगदी आपल्या घरच्या संघातून खेळताना आपण पाहतोय. शिवाजी महानगर गोलंदाजीसाठी आलेत. या संघातील सर्वाधिक वेगवान तेज तर्रार गोलंदाज, कारण यांचा वेग पहाणा किती सुरेख आहे. अगदी एखाद्या नवोदित खेळाडूला लाजवलंय बिफोर पंचांचा इशारा नाहीये. यस, लाईक बायच्या स्वरूपात एक धाव मिळाले. संघाची एकूण धावसंख्या झाली 0-9. शिवाजी महानगर हे नाव नेहमी चर्चेत राहिलंय. आणि चर्चा का होते याचं प्रात्यक्षिक उदाहरण अगदी पहिल्या चेंडूवरती वेग पहा, किती तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अगदी थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू, जिथे फक्त 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहणा दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली. अर्थातच 10 ही धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतो शिवाजी महानगर काय गोलंदाजी करतायत. वेग पाहणा त्यांचा किती सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी ताण्यात आहे. जाळ्यामध्ये या ठिकाणी अडकलेत फलंदाज. क्षेत्ररक्षक होते फैजान हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. याच्यासाठी तर शिवाजी महानगर यांना ओळखलं गेलं जातं. फैजन खान हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. काय देखणं आणि सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरं षटक चालू आहे, जिथे आपण पाहतो 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून देखील एखादा चौकार, एखादा षटकार पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे कुठेतरी अंकुश लावण्याचं काम गोलंदाजांनी देखील आलंय. अगदी सलग 3 विकेटसाठी, त्यानंतर मेडन षटक फेकण्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो. दादा माने चेंडू पहा किती सुरेख आणि अफलातून आहे. या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू. प्रत्येक विकेटसाठी 101 आणि मेडन ओव्हरसाठी 1001. बघा, मेडन षटक टाकलं तर 1000 आहे, प्रत्येक विकेटसाठी 101. तुम्हाला 101 रुपये मिळवले शिवाजी महानगर यांनी. शिवाजी महानगर सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि का म्हटलं जातं हे दाखवून देत आहेत. फटका चांगला आहे, जिथे स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघा, चेंडूची उचल करतील तोपर्यंत 1 धाव अगदी आरामात पूर्ण होईल. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 1 बडी बाद 11 धावा. बघा, तांदूळ तेवढा जुना तेवढा चवीला चांगला, आणि ही चव निश्चितपणे बऱ्याच खेळाडूंनी चाकली असेल. अगदी नवोदित खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी पाहायला मिळते. की सुरेख आणि अफलातून गोलंदाजी पाहतोय. अगदी अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लगोन क्षेत्र निवडलाय. फैजल खान त्या ठिकाणी तैनात आहे. काय फेकी करतोय. षटकांचा खेळ जवळपास मी म्हणेल 2 संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 12 धावा. अगदी पहा ना, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त
8 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 4. अर्थातच गोल्डन षटकाची सांगता निर्माण केली आहे. काय बॉलिंग केली, वाट बॉलिंग जबरदस्त. जिथे 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा दिल्या जातात ना, त्या षटकाला गोल्डन षटक म्हणून संबोधलं जातं. अगदी त्या षटकाची सांगता निर्माण केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांची लढत आहे, जिथे आपण पाहतोय 6.00 ची सरासरी या ठिकाणी राखली आहे. पण आयोजनाबद्दल देखील चर्चा करूया. काय देखणं आणि सुंदर, अप्रतिम, बघावं आणि बघतच राहावं इतकं सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं तेच प्रशांत वाडकर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या. 38 सर्कलचं ते षटक होतं. चांगलं षटक फेकलं होतं. परंतु स्ट्राईकला फलंदाज पाहतोय फात नाईक. सलामीवर आहे इथं, परंतु अजून देखील काही चमक दाखवू शकले नाहीयेत. परंतु फटका फसलाय की काय, जिथे क्षेत्ररक्षक आलाय तैनात आकाश महानवर. झेल टिपतो, दुसरा झटका बसला एल फोर या टीमला. डीजे कौतुक करावंच लागेल. अगदी पहाना 12 धावा झाल्या, जिथे 2 महत्वशील मोहरे गारद करण्यामध्ये यश देखील प्राप्त झालंय इफोर या संघाला. आणि विकेट मिळवली की 101 रुपयाचं पारितोषिक आहे या संघाचे. या सुभाष कंक अगदी त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहतो. या संघाचे संघ मालक नव्हे तर संघनायक देखील आहेत. अगदी त्यांनी हा संघ लीड केलाय आणि काय जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स राहिला. अगदी थोडासा इष्ट्यांना घासून गेलाय की काय, पण तो नाहीये. पंचाने पाहिलं या चेंडूला आणि वाईट चेंडू आपण पाहतोय. आणि संघाची एकूण धावसंख्या पहा, 2 गडी बाद 13 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी प्रशांत वाडकर यांची पाहायला मिळते आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो साहिल. आता ते संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि अडचणीतून बाहेर काढावंच लागेल. परंतु पहा अगदी स्वतःच्या थॉलो मध्ये अलॉंग द कारफीट लॉक ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, जिथे धावा पाहायला मिळेल फक्त 1. आणि एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पहा, 2 गडी बाद 14 धावा. दादा माने आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांत वाडकर यांचं कौतुक करावं लागेल. आता चेंडू फेकले त्यांनी 2 चेंडू मागे धावा दिल्या, त्या मात्र 2. बॅटिंग एव्हरेज घेतलीये, जिथे पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळेल. बघा एस्टॅनच्या पाठीमागे चेंडू गेलाय. बॅटीला व्रेस देखील झाला. ऑफ द बॅट पंचांनी देखील इशारा केलाय. संघाची एकूण रणसंख्या पाहतो 2 गडी बाद 15 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं चालू असताना प्रशांत वाडकर यांचं काय कौतुकास्पद. ज्या पद्धतीने सुभाष कंक यांनी विश्वास दर्शवला ना, त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पहा ना, आउटसाइड आउटस्टंप थोडस दूरवरती ठेवलं गेलं जात आहे. चेंज ऑफ द पेस, परिवर्तन. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही परिवर्तन पाहायला मिळत आहे. कधी आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, कधी यॉर्कर प्रकारचा, कधी ऑफसाइड आउटस्टंप. ही तर खासियत राहिली आहे प्रशांत यांची आहे. म्हणून की काय यांच्या वाट्यामध्ये 2 षटकं आली आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रशांत, पुन्हा एकदा लेग स्टिक वरती चातुर्यपूर्वक चाणक्य बुद्धीची गोलंदाजी प्रशांत वाडकर ठरतात. पुन्हा एकदा सक्सेस, आणखीन एक झटका 3रा. कॅच घेतला दीपक जवळ. 15 या धावसंख्येवरती 3रा झटका दोस्तोय. दीपक हे क्षेत्ररक्षक होते, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये काय झेल टिपताय सुरेकडे अप्रतिम. बॅटर नेम वसंत आलेत. अगदी 5व्या क्रमांकावरती वसंत यांची वर्णी लागली आहे. पाहायचं वसंत आपण पाहतोय. प्रशांत वाडकरचं कौतुक करावं लागेल. थोडीशी बिकट अवस्था राहिली एल4 या संघाची.
पुन्हा एकदा फटका फसला की काय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू या ठिकाणी आढळला, जिथे बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. षटकांचा खेळ होतो समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 3 गडी बाद 17 धावा, म्हणजे 5.67 ची सरासरी राहिली आहे. काय जबर. पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 4, अर्थात 3 षटकांचा 5 अशा 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये आपण पाहतोय 3 गडी बाद 17 धावा. बघा पेटीसी लावच्या माध्यमातून देखील हे दृश्य आपण पाहतोय. गोलंदाज पाहतोय सुभाष कंक. तर सुभाष कंक स्वतः संघनायक आहेत. ते स्वतः या संघाला लीड करतायत. फ्लायटेड चेंडू फुल टॉस या पूर्वार्धामधील अर्थात पहिला चौकार पाहायला मिळालाय. आणि या चौकारानिशी आता मात्र धावगती हलती राहिली आहे. 21 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. दादा माने आपण पाहतोय. अगदी उंची पाहणं किती मोठी आहे आणि उंचीचा पुरेपूर फायदा उचलत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला धाडून दिलं सीमेरेषे बाहेर. डाबरलाल पतंजली चौकार. चौकाराच्या संघाची एकूण धावसंख्या झाली 3 गडी बाद 21 या धावसंख्या. सुभाष कंक आपण पाहतोय स्वतः संघनायक आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. शिवाजी महानवर चूक करणार नाहीयेत. आणखीन एक हदरा बसला 21 या धावसंख्येवरती. 4था झटका लागला L4 या संघाला. शिवाजी महानवर होते जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण. तत्नंतर सुभाष कंक यांचं कौतुक करावं लागेल, जिथे पहिल्या चेंडूवरती चौकार तत्नंतर दाखवून दिलं होय मी चांगली गोलंदाजी करू शकतो. अगदी त्या पाठोपाठच्या चेंडूवरती फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय आणि फलंदाजाची अवस्था पहा ना, अगदी बिकट होऊ लागली आहे. 21 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झाले. परत ती अशी म्हणता येईल आले परत गेले गेले परत अशी अवस्था पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू असताना सुभाष कंक आपण पाहतो. स्ट्राईक वरती फलंदाज वसंत आणि दुसरीकडे पाहतो संजय कानडे. आणखी एक फलंदाज आउट झाला असता, जिथे झेल ड्रॉप झालाय सुटलाय. एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 22. षटक क्रमांक 4 चालू असताना आपण पाहतोय, जिथे संजय खांडे यांनी स्वतःचं खातं खुलं केलंय. तर स्ट्राईक वरती आपण पाहतो वसंत आपण पाहतोय. सुभाष कंक गोलंदाजी आपण पाहतोय. अलौदकार फिरकाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, जिथे फेकी सुरेख आहे कॅदर करणं गरजेचं आहे. सांघिक स्वरूपात फलंदाज आणखीन एक झाला आउट. आत्मबलिदान फलंदाज बॅक टू टेक आउट. फैसान काय क्षेत्ररक्षण करतोय. लॉगर क्षेत्रामध्ये आपण तिथे क्षेत्ररक्षण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या 5 गडी बाद 23. निम्मा संघ गारद झालाय. आता मी तो म्हणेल नांगी टाकल्याप्रमाणे अवस्था झाली आहे या संघाची. षटक क्रमांक 4 जिथे फक्त एक चौकार पाहायला मिळाला. मेजर फौजी राज चांगला चेंडू फेकलाय. अगदी चेंडूपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाजच्या माध्यमातून ही तर चूक होतीये. मेजर राज आपण पाहतो 7व्या क्रमांकावरती आले. तर षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. सुभाष कंकचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिला चेंडू वगळता पाहणं अगदी लाईन भरकटले. आता मात्र सुभाष मेन लाईन सोडून कुठेतरी हरपर लाईन वरती जाण्याचा प्रयत्न करतायत. पंचांचा इशारा आलाय वाईट. संघाची एकूण धावसंख्या झाली 24. 5 गडी बाद. मेजर राज आपण पाहतोय. स्ट्राईकला सुभाष कंक एक चेंडू फेकण्यासाठी कसरत करतायत. अखेर चेंडू चांगल्या पद्धतीने फेकलाय, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. आकाश महाडवर यांना पाहतोय आपण. षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 5 गडी बाद 25 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतो रुपेश
गोलंदाज गोलंदाज अ, भूपेश लोंढे भूपेश भूपेश लोंढे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आले तर शेवटचे षटक अगदी हाणामारीचे षटक आणि अशा या षटकामध्ये भूपेश यांच्यावरती विश्वास दर्शवलाय. पाहायचं विश्वास कितपत सार्थक ठरवतायत. स्ट्राईक वरती तर फलंदाज आपण पाहतोय लोंढे व्यवस्थित मेजर राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे संजय खांडे यांना पाहतोय. हो चांगला चेंडू अगदी लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता जिथे क्षेत्ररक्षक आकाशने प्रभावित केलंय. बघा पिता पुत्राची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. शिवाजी महानवर यांना पाहतो त्यांचाच पुत्र अर्थात त्यांचा मुलगा आकाश महानवर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे आणि दोघांनी देखील अनेक वेळा प्रभावित केलाय. खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं जातं. आज आपण पाहतोय त्याची कशा पद्धतीनं आकाश महानवरची बॅटिंग असेल. आता मात्र चेंडू पाहणा गल्लीतून दिल्लीला जातोय हळूहळू अगदी टांगांमधून घुसून गेला चेंडू जिथे 2 धावा पाहायला मिळाल्या आणि संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 28 धावा. प्रत्येक धावी वाचवावी लागेल रोखावी लागेल. प्रत्येक धाव्याचं खूप महत्व आहे जिथे भूपेश लोंढेचं कौतुक करावंच लागेल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय संजय खांडे यांना पाहतोय. चांगला चेंडू फेकला डॉट प्रकारचा चेंडू जिथे चेंडू झाले 3 धावपलकावरती धावा आहेत 5 गडी बाद 28 धावा. का सुरेख आयुष्य आपल्याला पाहायला मिळत आहे औषधनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. परंतु पाहणा अंधाधूर मारने की कोशिश अर्थात डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजच्या माध्यमातून. स्लोवर प्रथित चेंडू येतात नीटसा अंदाज बांधता येत नाहीये. चेंडू येतोय कुठून जातोय कुठून हे देखील समजत नाहीये. फक्त डॉट 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 अशा स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या आता मात्र चेंडूची अखेर पाहणी केली हवेमध्ये चेंडू उडालाय जिथे पहा क्षेत्ररक्षक करताय चूक. बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील का? होय झाल्या आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचलं 30 5 गडी बाद. बघा पीटीसी लावच्या माध्यमातून देखील घरी बसल्या देखील तमाम क्रीडा रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटतोय. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. षटक क्रमांक 5 या ठिकाणी झालं समाप्त. पहिला पूर्वार्ध झालंय समाप्त. तर पहिल्या 5 षटकांमध्ये 8-4 या टीमनं धावा जमवल्यात 5 गडी बाद 30. जिंकण्यासाठी धावांची गरज असेल अर्थात 31 धावांची. 30 चेंडू मागे 31 प्रत्येक चेंडू मध्ये 1. तर येणाऱ्या सत्रामध्ये अर्थात दुसऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जाऊया ओंकार ढेकळे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा उघडा डोळे पहा नीट राहा एक पाऊल पुढे. एबीपी माझ्यावरती वाक्य येतं अगदी तशा स्वरूपाने हंसभूमी प्रीमियर लीग 2025. तर थँक्यू सो मच आपण मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल. तर ओंकार ढेकळे या आपण येणाऱ्या सत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यस नितीन म्हात्रे यांना देखील पाहतोय आपण. थँक्यू सो मच.
आकाश आणि फैजान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघ कोट्यातील पहिल्या षटक घेऊन गोलंदाज दादा माने तर नक्कीच 30 धावा जमावर 30 धावांचं आव्हान उभं ठेवलंय E4 या संघासमोर. एल4 या संघाने मला वाटतं नक्कीच एल4 संघाने कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय, कारण या अजून प्रीमियर लीग मध्ये आपल्याला जर जिंकायचं असेल तर भले मोठी धावसंख्या आपल्याला उभारावी लागणार होती, पण कुठेतरी कमी धावसंख्या लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतोय हंझाने प्रीमियर लीग 20-25 मध्ये. या धावा डिपेंड करताना कशा प्रकारे डिपेंड करतो, कशा प्रकारे पाठला करतोय संघ E4. गोलंदाज कोटे पहिला चेंडू गोलंदाज दादा पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला जोरदार अपेल पंचाने देखील अपील उचलून ठेवली आणि पहिला फद्दला वाजतोय. विकेट किपरने सुरेख आपण पाहायला गेलं अपील पंचांची कामगिरी ऑफिशियल स्पंस खूप चांगली कामगिरी करत आपल्या संघासाठी आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पहिला चेंडू आणि पहिला मोठा हातला बसतोय E4 संघाला. फलंदाज गोलंदाज दादा माने सुरेख गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक गडी जरूर बाद झालाय. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राइक फलंदाज स्वतः संघाचा संघनायक सुभाष कंक ऑन स्ट्राइक पाहायला मिळते. गोलंदाज महागोलंदाज दादा माने ज्याने पहिल्या चेंडूवर आत्मविश्वास मात्र आत्मसात केला असं दादा माने आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू हलक्यात तटून काढला प्रतिक्षणाने एक सुरेख चौटीचा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील या धावसंख्येने एकने मात्र भर पडतोय. धाव फलकावर धावसंख्या एकने सिंघानेच होतो. धाव फलक धावसंख्येत एक गडी बाद 1 धावा. आता मात्र सुरेख फटका माहिती हिट दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. स्वतः संघाने टाळ्यांच्या गजरात फटकार स्वागत केलाय. सुभाष कांके याने जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. या फटकारने सुद्धा फरक मात्र एकने वधारतोय 6ने वधारतोय. एक गडी जरी बाद झाला दादा म्हणाल यश जरी पहिल्या चेंडूत मिळलं होतं नंतर मात्र सुभाष कांके काय खेळी करतो आपल्या संघासाठी. स्वतः संघनायक आज मात्र जीवाचं रान करून खेळतो आपल्या संघासाठी. गोल्डन कोर्टातील फोटो चेंडू दादा माने 7 धावा दाखलकावर एक गडी बाद 8वी धाव देखील पूर्ण केले गेले. खूप चांगला सुरेख खेळ E4 च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. E4 आणि L4 ह्या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळते. L4 संघ पहिला सामना देखील पराभवाच्या छायेखाली गेलाय. आता दुसरा सामना खेळतो L4 संघ. आपलं अस्तित्व निर्माण करत असेल ही लढत महत्वाची लढत असणार L4 संघासाठी. आता मात्र सुरेख चेंडू गोलंदाज एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. सुरेख गोलंदाजी करते. गोलंदाज पाहायला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रशांत वाडकर
विनंती असेल दोन्ही संघाचा 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे, कारण आम्हाला स्कोरिंग साठी अडथळा येतोय. आपण पाहायला गेलं या संपूर्ण हंसवानी प्रीमियर लीग मध्ये वैयक्तिक पारितोषिक आहेत. ही स्पर्धा पूर्ण PTC लाईव्ह च्या माध्यमातून पाहायला गेली जाते. कोट्यातील पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू फेकून दिला. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. माहिती षटकारने धावफलक मात्र 6 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या ती 1 गडी बाद 15 धावा. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्धा धावांचा पाठलाग पाठलाग पूर्ण केला E4 संघाने. कुठेतरी L4 संघ पराभवाच्या एखाद्या आपण पाहताना दिसतोय, पण नक्कीच गोलंदाज संभाजी घोरपडे आजपर्यंत खूप सारे क्रिकेट खूप सारे अनुभव त्यांच्या पाठीचे. आज मात्र आपल्या संघाला जिंकण्यासाठी कुठेतरी चांगले कमबॅक ते षटक पाहायला मिळेल का? सुरेख प्रेक्षक पाहायला मिळतं. 1 धाव रोखू शकत नाही, मात्र 1 धावेने दुसरी धाव देखील थोरांची आणि तीन धावा मात्र पूर्ण केले गेल्यात. फिल्डिंग अप्रतिम केली, त्यानंतर खराब फेकी, त्यानंतर खराब कलेक्शन आणि त्याचा परिणाम धावफलक मात्र 3 ने वधारतोय. 1 गडी बाद जरूर झाला. धावफलकात धावसंख्या ती 18 धावा. अजूनही सुद्धा फक्त धावफलकात धावसंख्या ती 18. 1 गडी बाद. कोट्याची पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला E4 च्या माध्यमातून. सुरेख चेंडू होता. प्रथम खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल. एक धावामध्ये दोन्ही फंड पूर्ण करतील. 1 धावेने धावफलक मात्र 1 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या ती 19 धावा. नक्कीच L04 संघ कुठेतरी पराभव छायेखाली पाहायला मिळते, कारण जर आपण जिंकण्यासाठी अजून कोट्यातील पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज हातामध्ये चेंडू हवे ते पाहूया. झेल आणि चेंडू जाते सीमारेषे बाहेर. माहिती षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने धावफलक मात्र 6 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद. 25 धावा. प्रशांत वाडकर वाखाडलेली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. E4 या संघाचं नेतृत्व सुभाष कंक करतात. त्यांच्या हाताखाली प्रशांत वाडकर अप्रतिम कामगिरी करतोय. सुरेख फलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी देखील केली. अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करतोय प्रशांत वाडकर. तर मात्र सुरेख चेंडू हा तटून काढला, जरूर 1 धाव पूर्ण केली आणि 1 धाव पूर्ण करतात. तत्पूर्वी धावफलक 1 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या 1 गडी बाद 26 धावा. अजून येणाऱ्या चेंडूत 5 धावांच्या आवश्यकता असणार E4 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज प्रशांत. निर्धाव चेंडूची फेक. 55 वर अपील आणि अपील. पंच विचार विनिमय करतील आणि नंतर निर्णय देतील मला वाटतं. पंच दोन्ही ऑफिशियल फंड्स आपण पाहतो आज. धन्यवाद पंच. नक्कीच दोन्ही पंच एकत्रित झाले, एका मतावर ठाम झाले आणि निर्णय दिला नॉट आउट. एक अप्रतिम पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक मात्र 1 ने डॉट चेंडू आला.
फलंदाज फैजांना सुवर्ण संधी असेल जर आपण षटकार मारला आणि हा सामना जिंकला तर सावंत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाची पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. फैजांसाठी सुवर्ण संधी जर आपण हा सामना षटकारनिशी संपवला तर सावंत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाची पारितोषिक देण्यात येईल. कानडे सर आणि उत्कृष्ट झेल बाद फलंदाज सुरेख गोंधळची पाहायला मिळते. एल4चा संघनायक कानडे सर यांच्या माध्यमातून बाद होते फलंदाज 2 गडी बाद. धावफलकावर धावसंख्या येते 26 धावा. जग्गू नेक्स्ट फलंदाज आपण पाहतोय जगदीश यांना पाहतोय. पुढचा फलंदाज अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळेल. E4 संघाच्या माध्यमातून वाखाणण्याची त्यांनी गोलंदाजी केली. कुठेतरी जखडून ठेवले L4 संघाला त्याचा परिणाम धाव फलकावर पाहायला मिळतो. कुठेतरी फक्त 5 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. विनंती असेल पंचांना आपण सामन्याला त्वरित सुरू करायचं. आपण खेळून अलर्ट करायचंय. कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. विनंती असेल पंचांना आपण खेळाडूंना अलर्ट करायचंय. कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. कोट्यातील पुढचा चेंडू आणि बाद. चला दुसरा चेंडू आणि दुसऱ्या गडी बाद. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. कानडे सर यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली जाते आणि कुठे जाते येणारा चेंडू नक्कीच हॅट्रिक बॉल असणार. कानडे सर आज आपली हॅट्रिक पूर्ण करणार का? दीपक नेक्स्ट फलंदाज दीपक आपण पाहायला मिळतोय खेळपट्टीमध्ये रवाना होताना. नक्कीच पाहायला गेलं तर या संपूर्ण मैदानावर षटकाराची हॅट्रिक जर आपण पाहिली षटकाराची हॅट्रिक रुपेश यांच्या माध्यमातून पाहिले. आता मात्र विकेट हॅट्रिक कानडे सर आज पूर्ण करणार का? आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना संघाचा संघनायक खूप चांगली खेळ अप्रतिम कामगिरी आतापर्यंत केली. 2 चेंडूवर 2 महत्वपूर्ण गडी जरूर गारद केलेत. आता मात्र तिसरा हॅट्रिक चेंडू येणार का? आणि हंस प्रीमियर लीग मध्ये पहिले हॅट्रिक कानडे सरांच्या नावावर लागले जाणार का? या सर्व गोष्टी आता मात्र या येणाऱ्या चेंडूवर स्पष्ट होतील. कोट्यातील पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज दीपक. आणि आता मात्र सुरेख कामगिरी कानडे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकच धाव कुठेतरी फलंदाज देखील अलर्ट होता. त्याला माहिती हॅट्रिक चेंडूवर त्याने सावध पवित्र स्वीकारली आणि एक धाव मात्र आपल्या फलत्रीमध्ये पूर्ण केली. एका धावेने धावफलक 1ने हलता राहतोय. बऱ्याच काळाने बऱ्याच वेळा धावफलक 1ने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते 27 धावा. आता मात्र सुरेख कामगिरी जोरदार अपील पंच असते. कोणत्या प्रकारचा पंचाचा इशारा निर्धाव चेंडूची फेक अतिशय सुरेख षटक पाहायला मिळतं आपल्या कानडे सरांच्या माध्यमातून. कुठेतरी बॉलिंगची आवश्यकता असणार L4 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तीच बॉलिंग मात्र सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कोट्यातील पुढचा चेंडू फैजांना सुवर्ण संधी षटकार मारून सामना जिंकवला तर सावंत साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. एक धाव पूर्ण दोन्ही फलंदाज तत्पूर्वी लेग बाय छत्रपती धाव मात्र येते. एका धावेने धावफलक 1ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 28. अजून सुद्धा 3 धावांची आवश्यकता E4 संघाला जिंकण्यासाठी. 3 धावांची आवश्यकता E4 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र अवंत रूपाची धाव मात्र येते. एका धावसंख्या नाही धावफलक 1ने वधारतोय. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजून 2 धावांची आवश्यकता आहे. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज कानडे सर यांच्या गोलंदाज पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज. आता मात्र सुरेश चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण गेले जाते आणि एका धावेवर समाधान दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील. येणारे 12 चेंडू आणि एका धावांची आवश्यकता E4 संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाज संजय. आता मात्र एक चेंडू आणि
सुरेख झेल पाहायला मिळतोय. एका धावेसाठी देखील कष्ट करावे लागते आणि बाद होते फलंदाज. अजून एका धावांची आवश्यकता. कोर्टातील पुढचा चेंडू ऑन ट्रॅक फलंदाज अमोल यांना आपण पाहतो नक्कीच एका धावेची आवश्यकता पाहायला मिळत आहे. गोलंदाज कोर्टातील पुढचा चेंडू आणि लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते आणि E4 संघ हा सामना जिंकतोय. नक्कीच E4 संघाला पुढे वाटचाल खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तर L4 संघाला देखील आयोजकांच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. पुढचा